गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. श्री दत्त महात्म्य बोधामृताच्या मागील भागात रेणुका मातेने श्री दत्तात्रेयांचे स्तवन केलेले आपण पाहिले. त्यांच्या सच्चिदानंद रूपाचं ते स्तवन ऐकून श्री दत्त प्रभू प्रसन्न झाले आणि आता त्यांनी मातेचं स्तवन आरंभिलं आहे. श्री दत्त महात्म्याच्या 23व्या अध्यायात 44 ते 50 या 7 ओव्यांमध्ये ही स्तुती आहे. रेणुकेप्रमाणेच प्रभूंनी सुद्धा मातेच्या आदिमाया स्वरूपाची स्तुती केलेली आहे. दोघं समान पातळीवर स्थित असल्याने स्तवनही त्याच उंचीवरून होणार यात नवलते काय. आपण आपल्या पातळीवरून जेवढं समजेल ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करूया. श्री दत्तप्रभू म्हणतात, माते तू विश्वाकारा प्रणवरूपिणी परावरा, जो हा दिसतो पसारा सारा हा तूच होसी. माते तू विश्वाकार आहेस, अर्थात एक म्हणजे विश्वाला व्यापून आहेस आणि दुसरे निराकार आहेस. जसं मानवी देहाचे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे 4 देह आहेत, तसेच ब्रह्मांडाचेही आहेत. त्या पूर्ण विश्वाला जसं चैतन्य स्वरूप भगवंत व्यापून आहेत, तसंच त्यांच्याशी एकरूप त्यांची शक्तीही व्यापून आहे. 3 देहांना व्यापून असलेल्या अपरा प्रकृतीच्या आणि महाकारण देहातील पराप्रकृतीच्या पलीकडे आपल्या मूळ स्वरूपात ती स्थित आहे. म्हणून प्रभू तिला परावर म्हणतात. हे माते, स्थूल सूक्ष्म रूपाने तू चराचराला व्यापून आहेस. तू प्रणवरूपिणी आहेस. कोण आहे प्रणवरूपिणी? जगदंबा कुंडलिनी माता. प्रभू जाणतात की रेणुका माता प्रत्यक्ष पार्वतीचा अवतार आहे. पार्वती हीच आदिशक्ती, कुंडलिनी जगन्माता आहे, जी सृष्टी निर्मितीच्या आधीपासून चैतन्य स्वरूप भगवंतांची चितशक्ती आहे. ही सृष्टी तिचंच कार्य आहे. ती स्वतःच प्रकृती रूपानं प्रगट झाली, त्यामुळं जे विश्व दिसत आहे ते तिचंच रूप आहे. पुढे प्रभू म्हणतात, आदिमाया तूची होसी, ब्रह्मा विष्णू शिवरूपे घेसी, उत्पत्ती स्थिती संहार करिसी, परी अससी अलिप्त. हे माते, तूच आदिमाया होतेस. तूच विश्वाची कुंडलिनी शक्ती आहेस. जगतात कार्य करताना ब्रह्मशक्ती होऊन विश्वाची उत्पत्ती करतेस. विष्णू शक्ती होऊन त्या सृष्टीचं पालन पोषणही करतेस आणि शिवशक्ती होऊन त्या सृष्टीचे तिचा लयही करतेस. आणि हे सगळं करूनही पुन्हा त्या कार्यापासून अलिप्तही राहतेस. तू एक असोनी भाससी अनेक रूपानी, तुला नेणती अज्ञानी, चिद्रूपे सर्वव्यापिताही. कार्यपरत्वे तू भिन्न भासलीस तरी प्रत्यक्षात तू एकच जगन्माता आहेस. चितशक्ती रूपाने तू चराचराला सर्वत्र व्यापून आहेस. हे तुझे नामरूपात्मक जे रूप आहे ते तर भ्रामक आहे. हे तुझे स्थूल रूप स्थूल इंद्रियांनी ग्रहण करता येण्यासारखं आहे. पण माते,
हे सगळं विविधतेने नटलेलं विश्व हा चित्शक्तीचा स्थूल विलास आहे. अज्ञानी यालाच सत्य मानतात. पण हे माते, तुझं सत्य चिद्रूप, तुझा खरा चित्शक्ती विलास तर केवळ ज्ञानी लोकच जाणतात. कारण ते तुझं रूप कल्पनातीत, शब्दातीत असून केवळ अनुभवगम्य आहे. तुझं ते सच्चिदानंद रूप अज्ञानी जाणू शकत नाहीत. देहेंद्रिय मन प्राण बुद्धी अहंकार याहुन साक्षित्वे तू विलक्षण चिद्रूपत्वे अससी. कारण ते देह, इंद्रिये, मन, प्राण, बुद्धी, अहंकार या पूर्ण प्रकृतीच्या परे आहे, अतीत आहे, स्थूल इंद्रियांनी ग्रहण न करता येणार आहे. प्रकृतीच्या पलीकडे तू साक्षी भावात असतेस. साक्षीत्व ही म्हणजे गौण, मुळीच साक्ष आहे म्हणे कोण. साक्ष नसता साक्षीपण, कोण कसे सिद्ध करी. माते, तुला साक्षी म्हणणे म्हणजे सुद्धा तुझ्या रूपाला गौणत्व आणण्यासारखंच आहे. कारण जेव्हा तू निराधार, निराकार असतेस, तेव्हा तूच तुझं दृश्य रूप कसं काय बघणार? पाहायचं कुणाला? जर दृश्य नसेल तेव्हा पाहण्याची क्रिया तरी कशी घडणार? कारण तू जेव्हा स्वस्थितीत, स्वस्वरूपात असतेस, तेव्हा दृश्य जगाचा तर लय झालेला असतो. ज्याच्या आधारे तू प्रकट होतेस तेच तेव्हा नसतं. म्हणून या निराधारा तुला म्हणती एकवीरा. अध्यास न्याये तू सर्वाधारा, सर्वांतरा तू एक. म्हणून जेव्हा तू निराधार असते तेव्हा तुझ्या या रूपाला एकवीरा म्हणतात. हेच तुझं खरं स्वरूप आहे. पण अध्यास न्याय म्हणजे जे तू नाहीस, पण ज्यांच्या आधाराने तू व्यक्त होतेस, त्या दृश्य रूपांच्या गुणांचा आणि धर्मांचा आरोप केल्याने तू सर्वाधारा भासतेस. अनेक रूपांची, अनेक गुणांची, अनेक नामांची भासतेस. ही तर सगळी चराचरांची बाह्य रूपातील विविधता आहे. मात्र सगळ्यांच्या अंतरात तू एकवीरा रूपाने, चित्शक्ती रूपाने एकटीच वास करून आहेस. साधक भक्त हो, श्री दत्त महात्म्यातील रेणुकेने केलेलं दत्तस्तवन आणि दत्तात्रेयांनी केलेलं रेणुका मातेचं स्तवन, ही दोन्ही स्तवनं त्यांचं स्वरूप समजून घेण्यासाठी अतिशय उद्बोधक आहेत. प्रत्येक शब्दात गूढार्थ भरलेले आहेत. साधकांसाठी हा उपदेशच आहे. श्री दत्तात्रेय पुढे म्हणाले, माते, तुझा पती महाबुद्धिमान, सर्व मुनिजनांना वंदनीय. जमदग्नी मुनी हे सगळ्यात बुद्धिमान आणि सगळ्या मुनिजनांना वंदनीय असे होते. पूर्ण त्रिभुवनात त्यांची ज्ञानी म्हणून ख्याती होती. त्यांच्या तपाचा महिमा काय वर्णावा. प्रत्यक्ष काळ सुद्धा त्यांचं नाव घ्यायला घाबरत होता. अशा समर्थ मुनींना मृत्यूनी कसं काय ग्रासलं? मला सांग, सगळं सांग. यावर रेणुका मौन राहिली. मग राम पुढे झाला आणि म्हणाला, प्रभो, मी आश्रमात नसताना क्षत्रियांनी बळाने त्यांना मारलं. हे ऐकताच दत्तप्रभू एकदम कोपले आणि त्यांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली. म्हणे, ब्रह्मद्वेषी हे क्षत्रिय, भूमीवरी करीती अपाय. यांचा होवो कुळक्षय, विशेष समय न लागता. हे क्षत्रिय ब्रह्मद्वेषी बनून भूमीवरील निरपराध सज्जन लोकांना त्रास देत आहेत.
हरिण, मासे, वनस्पती खाऊन जल पिऊन संतोषाने राहतात. पण स्वार्थाने, लौभाने पारधी, कोळी या निरुपद्रवी प्राण्यांना निष्कारण छळतात. तसेच ब्राह्मणही ते बिचारे मिळेल त्यात संतोषाने राहतात. पण धनाच्या आणि सत्तेच्या बळावर हे क्षत्रिय फारच मस्तवाल झालेले आहेत आणि अगणित पाप करत आहेत. ब्राह्मणांना छळत आहेत. त्यांना शीघ्र मरण येवो. ही क्रोधानं केलेली शापवाणी ऐकून रेणुका आश्वस्त झाली आणि हीच योग्य वेळ आहे हे समजून तिनं रामाला खूण केली. आता रामही निशंक होऊन त्याने आत्मनिवेदन केलं आहे. म्हणाला, मी आश्रमात आल्यावर माझ्या पित्याचं हनन झालेलं पाहिलं आणि दुःखानं आणि क्रोधानं शापवचन बोललो ते तुम्ही ऐका. 21 वेळ फिरून करीन क्षत्रियांचे दळण, 5 रक्त डोह करून पितृतर्पण करीन मी. अशी 21 वेळा भूमी जेव्हा निक्षत्रिय करीन तेव्हाच मी पितृऋणातून मुक्त होईन आणि त्यासाठी आपल्या चरणांपाशी आलो आहे. आपली कृपा झाली तरच हे कठीण कर्म माझ्याकडून होणं शक्य आहे. यावर श्री दत्तात्रेय म्हणाले, रामा, तू जी प्रतिज्ञा केली आहेस ती अगदी योग्य आहे असं आम्हाला वाटतं. तू माझ्या तेजे होशी प्रबळ, संहारिसील क्षत्रिय कुळ, जिंकिसील भूमंडळ, बहुकाळ न लागता. रामा, तू माझ्या तेजानं प्रबळ होशील आणि क्षत्रिय कुळांचा संहार करशील आणि अगदी अल्पावधीत तू भूमंडळ जिंकून घेशील. प्रभूंच्या या आशीर्वादानं राम अगदी निशंक झाला आणि धीर करून क्षमायाचना करू लागला. प्रभो, कार्तवीर्य अर्जुनानं कामधेनूचं हरण केलं. ती मिळवण्यासाठी मी त्याच्याशी युद्ध केलं, त्यात अर्जुनाचा वध झाला. देवा, अर्जुन आपला अत्यंत प्रिय शिष्य होता. तो ब्राह्मणांचा कैवारी होता. पवित्र, श्रेष्ठ, पुण्यश्लोक आणि योगनिष्ठ असा राजा होता. त्याचं हनन करण्याचं महापातक माझ्याकडून घडलं. त्याची क्षमा मागण्यासाठी सुद्धा मी आपल्या चरणांशी आलो आहे. हे प्रभू, आपण उदार मनानं मला क्षमा करावी. यावर हसून दत्तात्रेय म्हणाले, भार्गव रामा, तू अजिबात खंत करू नकोस आणि दुःखी तर अजिबात होऊ नकोस. अरे, त्याला मी तसाच वर दिला होता. त्याच्या वधासाठी तू केवळ निमित्त मात्र आहेस. हो, तू तर साक्षात माझीच विभूती आहेस. तू तर माझा सखा आहेस. त्यामुळे धर्मस्थापनेसाठी तू ही भूमी निक्षत्रिय कर. त्यावर अत्यंत समाधानाने राम म्हणाला, गुरुवरा, पितृसंस्कार करण्यासाठी आधीच खूप विलंब झाला आहे. आता आणखी नको. प्रभू, आपण आचार्य व्हावं ही नम्र विनंती आहे. श्री दत्त म्हणाले, तथास्तु. रामानं तीळ, दर्भादी साहित्य आणि काष्ठ, शेणोऱ्या गोळा केल्या. सगळ्यांसह श्री दत्तात्रेय स्मशानात गेले. तिथे दत्त म्हणे, रामा तू समर्थ, बाण मारून सर्व तीर्थ, आणि येथे मातृस्नानार्थ, लोकहितार्थ होती जेणे. रामा, तू समर्थ आहेस तेव्हा बाण मार आणि पाताळातून सगळी तीर्थ मातेच्या स्नानासाठी वर आण. नंतर हेच तीर्थ लोकहितार्थ कामी येईल. तशी रामानं बाण सोडून, भूमंडळ फोडून, पाताळापर्यंत जाऊन सगळी तीर्थ भूमीवर आणली. श्री दत्तात्रेयांच्या आदेशानुसार आधी रामानं आणि नंतर मातेनं त्यात स्नान केलं. श्री दत्त संकल्प सांगती, माता रेणुका स्नान करीती.
मग त्या तीर्थाची झाली ख्याती, मातृतीर्थ म्हणती लोकांत. श्री दत्तात्रयांनी संकल्प सांगितला आणि रेणुका मातेने यथाविधी स्नान केलं. तेच माहूर येथील प्रसिद्ध मातृतीर्थ. मग त्यांच्याकडून प्रभूंनी प्रायश्चित्त करवलं. 3 अग्नी अर्थात दक्षिणाग्नी, ग्राह्यपत्य आणि आहवनीय असे 3 अग्नी सिद्ध केले. जमदग्नी मुनींच्या प्रेतावर विधिवत संस्कार झाले. रेणुका माता पितांबर नेसली, अलंकार हळदी कुंकू ल्यायली, डोळ्यात काजळ घातलं, भांगात कुंकू भरलं, सूर्याला नमस्कार केला आणि सहगमनासाठी सिद्ध झाली. ती महापतिव्रता सती अग्निकुंडाजवळ आली. या महान सहगमनाचा सोहळा पाहण्यासाठी सगळ्या देवांनी आपापल्या स्त्रियांसह विमानात गर्दी केली. उर्वशी, अप्सरा आल्या, मुनिजनांच्या आणि सप्तर्षींच्या पत्नी आल्या. त्यांनी मातेला वंदन केलं, हळद कुंकू लावून प्रेमानं ओट्या भरल्या. सगळे तिच्याकडे प्रेमाने आणि कौतुकाने पाहत होते. रेणुकेने संकल्प सोडून सगळ्या दंपतींना वाणं दिली. त्यांचा प्रसन्न मनाने गौरव केला. श्री दत्ताचार्यांचं पूजन केलं. अग्नीला प्रदक्षिणा घातली आणि सरणावर चढण्यापूर्वी रामाला म्हणाली, रामा ऐक, यापुढे कायम श्री दत्तप्रभूंच्याच अधीन राहा. गो ब्राह्मणांचे करी पालन, प्रतिज्ञा सत्य करून. कश्यपादे भूमिदान, चिरंजीव सुखी हो. बघा, केवढा मोठा उपदेश केला आहे. प्रतिज्ञा सत्य कशासाठी करायची आहे? तर गो ब्राह्मणांचं प्रतिपालन करण्यासाठी. उन्मत्त दुष्ट क्षत्रियांचा नायनाट करून अहिंसेची स्थापना करायची आहे. सज्जनांना, धर्माचं पालन करणाऱ्यांना त्रास देणाऱ्यांना शासन केल्याशिवाय अहिंसा प्रस्थापित कशी होणार? म्हणजे अहिंसेच्या प्रतिष्ठापनेसाठी, धर्माच्या रक्षणासाठी क्षत्रियांचा वध करून धर्मराज्याची स्थापना करायची आहे. राजांना मारल्यावर जी भूमी आणि धन प्राप्त होईल ते सगळं कश्यप मुनींना दान करायला सांगितलं आहे. कारण त्या धनाचा विनियोग त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधायक कार्यासाठी व्हावा. अर्थात समाजाच्या विकासासाठी, लोककल्याणासाठी, धर्माच्या उद्धारार्थ, उत्तम नागरिक आणि विद्यार्थी घडवण्यासाठी, अशा सगळ्या सुंदर कामासाठी त्या धनाचा उपयोग व्हावा, हा शुद्ध हेतू आहे. कोणत्याही प्रकारच्या सूडबुद्धीने, स्वार्थाने किंवा लालसेने रामाने हे कार्य करू नये, हा उपदेश आहे. इतक्या तेजस्वी आणि श्रेष्ठ मातांमुळेच हजारो वर्षे पुरातन असा हा सनातन धर्म आजही तग धरून आहे. धन्य त्या माता आणि धन्य ते सुपुत्र. रेणुका माता म्हणते, बाळा रामा, आता माझे पती माझी प्रतीक्षा करीत आहेत. मी आता पतीसह स्वस्थानी जाते आहे. आता मला निरोप दे. बाळा, दुःखी होऊ नकोस, सुखाने राहा. तू चिरंजीव आहेसच, विजयी हो. यानंतर त्या मातेने परशुरामांचा हात श्री दत्तात्रेयांच्या हातात दिला. दत्तात्रेया म्हणे माता, राम हा आता तुमचा. हात ठेवून याच्या माथा, करा याचा प्रतिपाळ. माता म्हणाली, हे दत्तप्रभो, आता राम तुमचा आहे. याच्या मस्तकी तुमचा कृपाहस्त सतत राहू द्या. आता याचा प्रतिपाळ सर्वस्वी तुम्हीच करा.
असं म्हणून श्री दत्तात्रेयांना वंदन करून त्या साध्वीने अग्निप्रवेश केला. त्याचं वर्णन स्वामींनी कसं केलं आहे पहा. रमणी जैशा उत्सुकमनी, जाती रती सुखभुवनी, तसी मती प्रसन्न होनी, रेणुका वन्ही प्रवेश करी. काय हे मनाचं धैर्य आणि औदार्य आहे पहा. जशी एखादी रमणी रतिसुखासाठी उत्सुक होऊन शयनगृहात प्रवेश करते, त्याच भावनेने तितक्याच आनंदाने तिने अग्निप्रवेश केला. पतीच्या स्वरूपाचं चिंतन करीत त्या स्वरूपाशी मनाने एकरूप होत अग्नीमध्ये पतीसह शयन करून ती रेणू राजाची कन्या सती गेली. तसा देवर्षींनी मुनिजनांनी जय जयकार केला. सुरवरांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली, वाद्य गजर केला. सतीचं महात्म्य तर पहा. सती स्पर्शे अग्नी प्रकाशे, सहस्त्र सूर्या परी दिसे. दिग्मंडळ सतीच्या यशे, भासे श्वेतसे लोकांना. प्रत्यक्ष अग्नी जो स्वतःच उष्णता आणि तेजाचं रूप आहे, पण सतीच्या स्पर्शाने त्याचं तेज सहस्त्र सूर्याइतकं प्रखर झालं आणि त्या कोटी सूर्यांच्या तेजाने आसमंत उजळून निघालं. ती पतिव्रता जशी एक एक पाऊल पतीसवे पुढे पुढे गमन करीत होती, त्या प्रत्येक पावलागणी ती अश्वमेध यज्ञाचं पुण्य जोडीत चालली होती. जसा एक एक क्रोम जळत होता, तेवढी वर्ष ती पतीसह ऋषीमंडळात अर्थात ऋषीलोकात राहण्याचा काल संपादन करीत होती. पतिधर्म पालनार्थ 3.5 कोटी केश अग्नीला दान केले. त्या पुण्याचा पारावर राहिला नाही. मुनिपत्नी म्हणू लागल्या, ही माता धन्य आहे, धन्य आहे ही पतिव्रता, हिच्या सुकृताला अंत नाही. तुला आमचं वंदन असो. हे माते, तू आपल्या या कृत्याने आपलं मातृकुळ, पितृकुळ आणि भर्तृकुळ तिन्हीही कुळांना पावन केलं आहेस. पतीशी एकरूप होऊन आपला देह अग्नीला अर्पण केलास आणि परमधामाची प्राप्ती केलीस. आता तुला पुन्हा जन्माला येणं उरलं नाही. सगळ्या स्त्रियांना अशीच सुबुद्धी व्हावी की पती हाच सतीची गती आहे. माते, अशा समर्थपणानं जरी अगदी दुर्मती पती असेल तरीही त्याचा उद्धार नक्कीच होईल. जी कुलक्षणी स्त्री तिन्ही कुळांना अधोगतीला पोहोचवते, त्या स्त्रीचा धिक्कार असो. तिला तर यम शिक्षा करतो. सर्व पाप शमन असे असे सहगमन, नाही आगया समान, म्हणून नमन करीती त्या. अंतःकरण चतुष्टयाचा संपूर्ण लय पती परमेश्वराच्या स्वरूपी लीन करून मृतवत झालेल्या देहाची आहुती अग्नीला समर्पित करणारा हा असा यज्ञ दुसरा कोणता असेल. या महान यज्ञाला वंदन करीत सगळे जय जयकार करीत होते. हा सगळा दिव्य प्रसंग डोळे विस्फारून पाहताना राम निशब्द स्तब्ध उभा होता. जेव्हा सगळे आपापल्या गृही परतले, तेव्हा श्री दत्त प्रभूंनी हलकेच म्हटले, रामा, माता तुझी धन्य आहे. त्या शब्दांनी राम एकदम भानावर आला आणि तत्क्षणी मातेचे दिव्य गुण आठवून त्याने आपला देह धरणीवर झोकून दिला. त्याचं सगळं त्राण गळून पडलं आणि तो आक्रोश करू लागला,
प्रभूंनी त्याचं सांत्वन केलं आणि त्याच्याकडून पुढील क्रियाकर्म करविलं. इथं 23वा अध्याय पूर्ण होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तीचा आणि ब्रह्मनिष्ठेचा महिमा पहा. ज्यांचं ध्यान योगीवर्य करतात, ज्यांना सगळं जग वंदन करतं, ते प्रभू स्वतः आचार्य झाले. मृत्तिका स्नान झालं, क्रमानं रोज ओंजळी वाढवत नेऊन अंजलीदानही झालं. अवयव पिंडदान, सगळी कर्म यथाविधी पार पडली. सगळी क्रियाकर्म यथोचित पार पडल्यावर श्री दत्तप्रभू रामाला म्हणाले, रामा, तुझे माता पिता कुठे गेले आहेत हे जाणतोस काय? राम म्हणाले, ते मृत पावले. पण आपण क्रियाकर्म केलं, यापेक्षा मोक्ष तो काय असणार? धन्य माझी माता आणि धन्य माझा पिता. श्री दत्तप्रभू म्हणाले, रामा, तू असा भुलून जाऊ नकोस. अरे, तू तुझ्या माता पित्यांना जाणत नाहीस म्हणून असं बोलतो आहेस. रामा, जे सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय करतात ते गौरीहरस मुनीश्वर वेशानं भूमीवर अवतरले होते. तुझी माता प्रत्यक्ष जगदंबिका असून तुझा पिता प्रत्यक्ष ईश्वर भगवान शिव आहेत. ते जन्माला आले, जगले, स्वर्गात गेलं, हे सगळं बोलणं फोल आहे. ते कुठेही आलेही नाहीत आणि गेलेही नाहीत. अरे, जे संपूर्ण सृष्टीला व्यापून आहेत ते कुठे जाणार आणि कुठून येणार? तुझी इच्छा असेल तर तुला दाखवू. अशी राम म्हणाला, हो हो, दाखवा, मी त्यांना एकदा पाहीन. असं तो म्हणतो आहे, तोच त्यांच्यासमोर ते दोघे प्रकट झाले. अंगाला भस्म चर्चून, जटाजूट बांधून वल्कल परिधान केलेली, कंठात रुद्राक्ष माळ शोभत होती. अजीन पांघरलं होतं. कानात रुद्राक्ष कुंडलं, तर हातात गोमुखी. असं ते सुंदर शोभायमान मुनीश्वर सहस्त्रारी दृष्टी ठेवून एकाग्र चित्ताने प्रसन्नपणे ध्यानमग्न होते. त्यांच्या वामांगी रेणुका माता सर्व आभूषणे सौभाग्य अलंकार घालून सुशोभित अशी, दिव्य तेजाने तळपणारी जणू लावण्य सरिता अशी विराजमान होती. तिच्या देह सुगंधामुळे भ्रमर आकर्षित होत होते. तर तिच्या दिव्य तेजपुंज कांतीचा प्रकाश सर्वत्र पसरलेला होता. अर्धचंद्राप्रमाणे तिची नखं चमकत होती, तर दात हिऱ्याप्रमाणे झळकत होते. तिच्या लावण्याची तुलना कुणाशी करावी? रेणुका माता सुहास्य वदनानं आपल्या पतीचं मुख न्याहाळत होती. पती जमदग्नी, जे सुकृतांचं माहेरघर सुखाचं परमधाम होतं, असं त्या दोघांना पाहताच रामाला अतिशय आश्चर्य वाटलं आणि तो त्या दोघांना आलिंगन देण्यासाठी धावला. त्यांचे चरण धरून स्पुंदून स्पुंदून रडू लागला. त्यांचं देहभान गळून पडलं. म्हणू लागला, हे तात, हे माते, मला सोडून असे का लपून राहत आहात? तुमच्याशिवाय मी कसा जगू? असं म्हणून त्याने जमिनीवर लोळण घेतली. तसे ते दोघे एकदम गुप्त झाले. ते दर्शन सुख हरवताच राम अधिकच विलाप करू लागला. तेव्हा प्रभू म्हणाले, कवण रे तुझी माता, बोल रे कोण तुझा पिता, तू ओळखी आपण आता, मोह ममता सोडूनी. कोण तुझी माता, कोण पिता? मोह ममता सोडून तू आता स्वतःला ओळख. तू कोण आहेस? श्री दत्तगुरूंच्या एका प्रश्नाने त्याचे ज्ञानचक्षु उघडायला हवे होते, पण त्याची मनस्थिती थाऱ्यावर नव्हती. तो म्हणाला, आपण अगदी यथार्थ बोलत आहात, पण देवा, एक घटका जरी मातेने स्तनपान करविले तरी त्या दानाची तुलना पूर्ण ब्रह्मांड दानाशीही होऊ शकत नाही. अशा मातेच्या प्रेमाचे बंधन कोणाला कसं तोडता येईल? असं म्हणून तो जमिनीवर पालथा पडून अधोमुख होऊन रडू लागला. तशी भूमी भेदून रेणुका मातेचे मुख वर आले.
रामाने विस्मयाने चटकन अश्रू पुसले आणि तो चटकन तिकडे पुढे झेपावताच मातेने ममतेने पुत्राच्या मुखाचं चुंबन घेतलं. तेव्हा रामाचं समाधान झालं. श्री दत्त सुद्धा ते पाहून चकित झाले. म्हणाले, काय या माता पुत्रांचं प्रेम आहे. ज्याला मातेचं प्रेम नाही तो पुत्र एखाद्या जंतासारखा क्षुद्र असतो. साधक भक्त हो, आजही जो माहूरला जाऊन मातृतीर्थात स्नान करून रेणुका मातेच्या या मुखाचं दर्शन करतो, त्याला माता दोन्ही लोकातून तारून नेते. रेणुका माता ही प्रत्यक्ष आदिशक्ती असल्याने ती ज्ञानस्वरूप आहे. एकदा ब्रह्मदेवांना वेदांचं विस्मरण झालं, तेव्हा मातेच्या केवळ दर्शनानं त्यांना वेदांचं पुन्हा स्मरण झालं. अशा या महान रेणुका मातेचं आख्यान इथे पूर्ण होत आहे. आज आपण इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.